आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। खेडकरांच्या चेकमधील एकही रुपया माझ्या प्रतिष्ठानला मिळाला नाही। माझ्यावरील बातम्या खोडसाळपणा, कायदेशीर कारवाई करणार। मी महाराष्ट्रातील एक सिनियर लीडर, मी कुठल्याही व्यक्तीकडून पैसे घेत नाही। पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। कागद आहे, त्या कागदामध्ये त्याचे डिटेल्स आहेत आणि माझ्या अकाउंटमध्ये आलेल्या पैशांचे डिटेल आहेत। मी कोणत्याही व्यक्तीकडनं असे डोनेशन्स घेत नाही। विशाळगडावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरुवात। प्रशासनाकडून करण्यात आली बांधकामांवर कारवाई। संभाजीराजे यांच्यासह 500हून अधिक जणांवर कोल्हापुरातील शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी केलेल्या आंदोलनाप्रकरणी गुन्हा। विशाळगडावरील हिंसाचार हे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचं अपयश। हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई व्हावी। खासदार शाहू महाराज छत्रपती यांचं प्रसिद्धीपत्र। मुख्यमंत्री शिंदेंचा मध्यरात्री कोल्हापूर दौरा। विशाळगडावरील दगडफेकीचा पोलीस आयुक्तांकडून शिंदेंनी आढावा घेतला। विशाळगडावरील अतिक्रमण काढायला सुरुवात। सकाळपासून विशाळगडावरील 2 अतिक्रमित दुकानांवर कारवाई। 2 दुकानं प्रशासनानं हटवली। चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व 6 जागा काँग्रेस लढवणार। पक्ष नेतृत्वाचा सामूहिक निर्णय असल्याची जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांची माहिती। मनोज जरांगे यांचं आंदोलन हे महाविकास आघाडी पुरस्कृत। लक्ष्मण हाके यांचे मनोज जरांगे यांच्यावर आरोप। महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत यासाठीच त्यांनी बैठका घेतल्याचा देखील आरोप। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांवर आमचा काडीचाही विश्वास नाही। ओबीसी आरक्षणावरून लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्र्यांवर टीका।